नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, राधेश्याम ट्युटोरियल्स मध्ये आपलं स्वागत आहे। आता या लेक्चरला आपण कॉलम ट्रान्सफॉर्मेशनचा वापर करून इनव्हर्स कसा फाइंड करायचा हे बघणार आहे। यापूर्वी आपण ऍडजॉइंट मेथड आणि रो ट्रान्सफॉर्मेशनची एक्झाम्पल बघितलेली, जी एक्झाम्पल तुम्हाला बोर्ड एक्झाम मध्ये त्याचबरोबर टेक्स्टबुक मधली पण एक एक्झाम्पल आपण घेतलेलं। ह्या कॉम्बिनेशन मध्ये आपण एक्झाम्पल घेतलेत आणि प्रत्येक लेक्चरला फक्त आपण एकच एक्झाम्पल घेतोय, म्हणजे एकदम हळूहळू घेतोय शांतपणे, आणि प्रत्येक कॅल्क्युलेशन कसं करायचं, कुठल्या स्टेपला काय करायचं ही प्रत्येक गोष्ट त्याच्यामध्ये मी सांगितलेली आहे। जर तो व्हिडिओ तुम्ही बघितला नसेल तर नक्की बघा, आणि जर व्हिडिओ आवडले तर नक्की लाईक करा, तुमच्या मित्रांना शेअर करा, जेणेकरून त्याचा फायदा त्यांना पण होईल, आणि चॅनलला सबस्क्राईब करा विसरू नका। ठीक आहे, तर आता लक्ष द्या की कॉलम ट्रान्सफॉर्मेशनचा वापर करून आपल्याला इनव्हर्स कसा फाइंड करता येऊ शकतो। तर बघा, हा जो क्वेश्चन आहे हा ऑक्टोबर 2015 ला आलेला क्वेश्चन आहे, आणि याच्यामध्ये ए हा मॅट्रिक्स दिलाय कॉलम ट्रान्सफॉर्मेशन। आपण आतापर्यंत जसं शिकवलंय त्याच पद्धतीने घेणार आहे, स्टेप बाय स्टेप, कितीही वेळ लागू द्यात, पण एकदा तुमच्या लक्षात आलं तुमच्या सगळ्या गोष्टी क्लिअर होणार आहेत। ठीक आहे, ओके। मग आता पहिली स्टेप, पहिल्यांदा काढायचा डिटर्मिनंट। मग डिटर्मिनंट काढा पहिल्यांदा। याचा डिटर्मिनंट येणार डिटर्मिनंट ऑफ ए इक्वल टू काय डिटर्मिनंट येणार सांगायचा, तर बघा 1 ही पहिला नंबर घेतला, इथला 1 की इथं ब्रॅकेट देणार मी, हा 1 घेतला तर हा कॉलम आणि हा रो स्किप करायचा, राहिले 4 3 3 4। मग आता ह्या 4 नंबर मध्ये 2/2 चा डिटर्मिनंट फाइंड करायचा। मग या कॉर्नर पासून सुरुवात करायची, 4 × 4 16 मध्ये साइन मायनस 3 3 चा 9। क्लिअर इथपर्यंत? ओके। पुढं आता इथला जो मधला नंबर आहे +3, तर तो साइन बदलून घ्यायचा नेहमी, म्हणजे इथं काय येणार सांगा, -3 येणार आहे। ठीक आहे, आणि पुन्हा इथं ब्रॅकेट द्यायचा। आता हा जर 3 नंबर घेतला असेल तर त्या 3 चा कॉलम आणि रो स्किप करायचा। मग राहिली 4 नंबर, पुन्हा तेच 1 1 3 4। मग आता ह्या कॉर्नर पासून सुरुवात करा, 4 × 1 4 मध्ये साइन असतं मायनस, 1 × 3 3 येणार आहे। करेक्ट आहे, ओके। मध्ये आता इथं तिसरा नंबर, इथं काय +3, म्हणजे इथं येणार आहे +3, इथं ब्रॅकेट येणार। ठीक आहे, म्हणजे हा कॉलम आणि हा रो काय करायचा, स्किप करायचा। राहिले 4 नंबर, 1 1 4 3 3 1 चा 3 मायनस 4 1 चा 4। करेक्ट आहे, ओके। आता यानंतर पुढं इथं येणार आहे 1, आता 16 - 9 किती येणार सांगा, 7, म्हणजे इथे येणार आहे ब्रॅकेट मध्ये 7 -3 4 - 3 किती येणार आहे 1 +3, आणि 3 - 4 किती येणार आहे -1। करेक्ट आहे, ओके। म्हणजे इथं किती येणार आहे 7 1 चा 7 -3, आणि इथं पण येणार -3 -3 -3 -6 7 - 6 1, म्हणजे इथं किती आन्सर आलं 1 आलं। इथपर्यंत लक्षात आलं? याचा अर्थ असा की जर तुमचा डिटर्मिनंट 0 सोडून कुठला पण येऊ द्यात, त्याचा अर्थ की तुम्हाला इनव्हर्स फाइंड करता येऊ शकतो, म्हणजे ए इनव्हर्स एक्झिस्ट असणार आहे, नॉट इक्वल टू 0 आहे। हा काय झाला, डिटर्मिनंट ऑफ ए झाला, ए इनव्हर्स एक्झिस्ट लिहूयात आपण इथं। ओके, आता याच्या पुढे काय करायचंय, तर याच्या पुढे आपल्याला कॉलम ट्रान्सफॉर्मेशनचा फॉर्म्युला लिहायचा आहे, ज्याचा वापर करून आपण इनव्हर्स फाइंड करणार आहे। तर आता ह्याच्यामध्ये एक गोष्ट अशी बघा, कॉलम ट्रान्सफॉर्मेशनचा फॉर्म्युला कसा त्यांनी दिलाय बघा। ह्याच्यामध्ये फॉर्म्युला असा आहे की ए इनव्हर्स इंटू ए इक्वल टू आय। रो ट्रान्सफॉर्मेशनला इनव्हर्सची पोझिशन या बाजूला होती, कॉलमला फक्त इकडे आहे। करेक्ट आहे, बाकी काय लय बदल नाही। इथं आता कॉलमचा विचार करायचा, लक्षात ठेवायचा। ठीक आहे, मग आता हे लिहून घेतो मी याच्याप्रमाणे, ए इनव्हर्स मी लिहितो इथं पहिल्यांदा। इथं मी ए हा मॅट्रिक्स लिहितो, काय येणार बघा इथं 1 3 3 1 4 3, पुढे खाली किती येणार आहे बघा, खाली येणार 1 3 4 इक्वल टू आय म्हणजे आयडेंटिटी मॅट्रिक्स माहिती आहे तुम्हाला, 1 0 0 0 1 0 0 0 1। ओके, ठीक आहे। आता लक्ष द्यायचं शांतपणे, बघा ऐका, इथून पुढे आता 1 बाय 1 स्टेप चालू करूयात आपण। हा आपला पहिला कॉलम, त्याला मी C1 लिहितो, C1। हा आपला दुसरा कॉलम C2, हा आपला तिसरा कॉलम C3। सेम ह्या मॅट्रिक्स मध्ये C1 हा C2 आणि हा काय C3। करेक्ट इथपर्यंत? ओके। मग आता इथं ऑपरेशन्स करायचे, कसे करायचे बघा, ऐका लक्ष द्या, मी थोडक्यात इथं सांगतो तुम्हाला। या पोझिशनला पहिला 1 पाहिजे, इथं जो लिहिलेला आहे या 1 चा वापर करून, या 1 चा वापर करून, ही पहिली स्टेप झाली, इथं 1 पाहिजे, या 1 चा वापर करून या कॉलम मध्ये या पोझिशनला दुसऱ्या कॉलम मध्ये, आणि तिसऱ्या कॉलम मध्ये या पोझिशनला 0 आणायचा। कॉलम बघतोय ना आपण, मग कॉलम प्रमाणे जायचं, पहिल्या कॉलमला पहिल्या पोझिशनला 1 आणायचा, आलाच पाहिजे, नसेल तर आणायचा, असेल तर प्रॉब्लेम नाही। दुसऱ्या कॉलमला तिसऱ्या कॉलमला समोर तिथं 0 आणायचे, कशाचा वापर करून, ह्या C1 चा वापर करून, सगळ्यात महत्वाचं। दुसरी स्टेप, ही पहिली दुसरी तिसरी चौथी स्टेप, हे झालं, इथं 0 आला की त्यानंतर मग तुम्ही या पोझिशनला इथं 1 आणायचा, म्हणजे दुसऱ्या कॉलमला मधल्या पोझिशनला 1 आणायचा। या 1 चा वापर करून तुम्हाला या पोझिशनला आणि या पोझिशनला 0 आणायचे। करेक्ट, ओके। त्यानंतर इथं आणि इथं 0 आले की मग ह्या 1 चा विचार करायचा, इथल्या तोपर्यंत विचार करायचा नाही, मग इथं 1 आणायचा,
इथं 1 आला की ह्या 1चा वापर करून इथं आणि इथं 0 आणायचा आहे. करेक्ट इथपर्यंत? ओके. आता समजून घ्यायचं, लक्ष द्या सगळ्यांनी. इथपर्यंत पार्ट क्लिअर झाला आपला. ओके. या प्रमाणात आपल्याला इथं ऑपरेशन्स करायचे आहेत. हे पटकन तुम्ही लिहून घ्या की कसं कसं काय काय करायचं इथे. व्हिडिओ पॉज करून. झालं? ठीक आहे, लक्ष द्या ऐका. इथं तर ऑलरेडी 1 आहेच, मग इथं 0 आणायचं, इथं 0 आणायचं. पहिल्यांदा दुसऱ्या कॉलम मध्ये आपण 0 आणूयात. मग मी काय लिहिणार बघा, ज्यात बदल करायचा आहे ते पहिल्यांदा म्हणजे C2 बदल करायचा ना, C2. बरं, C2 ची व्हॅल्यू किती आहे? C2 म्हणजे कोण? 3. इथं लक्षात ठेवायचं. अजून कोण? 4, 3, C2. ठीक आहे. मग इथं जर 3 घेताय तर इथं या 3च्या पोझिशनला 0 आणताना 3 मधून 3 मायनस झाला पाहिजे. म्हणजे C1चा तर तुम्हाला वापर करावाच लागणार आहे कंपल्सरी. मग C2 पॉझिटिव्ह आहे, 3 आहे, म्हणजे मला मायनस करावं लागेल. आणि C1 ला इथं जेवढा नंबर आहे, इथं 3 आहे ना, मग ह्याला 3 ने मल्टिप्लाय करायचं. एवढं डोक्यात ठेवा डायरेक्ट. कशा मल्टिप्लाय करायचा? 3 ने. मग C2 मध्ये बदल करायचा आहे. याचा अर्थ आता काय येणार बघा, इथं 1 1 1. पहिल्या कॉलम मध्ये काहीच बदल नाही. ठीक आहे. तिसऱ्या कॉलम मध्ये 3 3 4. ह्याच्यामध्ये पण काय बदल नाही. ठीक आहे. इनवर्स ची पोझिशन इकडे आहे. A इनवर्स इक्वल टू I. इकडं 1 0 0, इकडं 0 0 1. म्हणजे मी दुसरा कॉलम सोडलाय, त्यात बदल केलेला नाहीये. आता नीट लक्ष द्यायचं पुढं. स्टेप बाय स्टेप जाऊयात, काय गडबड नाही. C2 किती आहे बघा, 3. इथं आलं 3 मायनस 3 इंटू C1 किती आलं 1, म्हणजे इथं आलं 1, म्हणजे आन्सर आलं 0, म्हणजे इथं आलं 0. करेक्ट आहे? ओके. C2 किती आहे पुढं 4, म्हणजे इथं आलं 4 मायनस 3 इंटू C1 किती आहे बघा इथं 1, म्हणजे इथं आलं 1, म्हणजे इथं आलं 4 मायनस 3, म्हणजे आलं इथं 1, म्हणजे इथे येणार 1. करेक्ट आहे? ओके. हा पण पार्ट झाला. पुढं C2 सांगा, पुढची स्टेप C2 ची काय, तर खाली येणार ना पण इथं. ओके. इथं झालं खाली येणार आता येताना. तर इथं C2 किती आहे 3 मायनस पुढं 3 टाइम्स ऑफ C1 किती आहे सांगा 1, म्हणजे इथे येणार 1, आणि इथं 3 मायनस 3 किती येणार आहे 0, म्हणजे इथे येणार 0. करेक्ट. तोच बदल आता इकडे करायचा. कसं करायचं बघा. तर नेक्स्ट बघा आता C2 किती आहे बघा इथं. C2 आहे 0, म्हणजे इथं आलं 0 मायनस 3 इंटू C1 किती आहे बघा इथं 1, म्हणजे इथं आलं 1, म्हणजे 0 मायनस 3 किती येणार आहे -3, म्हणजे इथं आलं -3. करेक्ट. ओके. पुढं C2 किती आहे बघा इथं 1, म्हणजे इथं आलं 1, मध्ये साइन -3 इंटू C1 किती आहे 0, म्हणजे इथं आलं 0, म्हणजे इथं किती येणार आहे 1, म्हणजे या पोझिशनला येणार 1. ठीक आहे. पुढं C2 किती आहे बघा इथं 0, C1 पण किती आहे 0, म्हणजे इथं येणार 0. करेक्ट इथपर्यंत. म्हणजे हे स्टेप बाय स्टेप आपण कॅल्क्युलेशन बघतोय, हळूहळू कॅल्क्युलेशन बघतोय, लक्षात घ्या. म्हणजे हे कॅल्क्युलेशन लक्षात आले तुमच्या. आता या स्टेप नंतर मी काय सांगितलं, इथं 1 झाला की इथं 0 पाहिजे, ह्या 1चा वापर करून. आता या पोझिशनला 0 पाहिजे आपल्याला. सांगा कितव्या कॉलमला 0 पाहिजे? तिसऱ्या कॉलमला. मग बदल कशात करायचा आहे? तिसऱ्यात, म्हणजे C3 मध्ये बदल करायचा आहे. C3 बरं +3 आहे, म्हणजे इथं मायनस केलं पाहिजे. किती नंबर आहे 3, म्हणजे इथं 3 टाइम्स करायचं. कुणाच्या 3 टाइम्स करायचं? C1च्या. करेक्ट आहे. ओके. बदल तिसऱ्यात आहे, म्हणजे लिहून काय घेणार आपण, लिहून घेताना आपण घेणार पहिला आणि दुसरा कॉलम 1 1 1 0 1 0. इकडं A इनवर्स लिहायला विसरू नका. इथं A इनवर्स आहे इक्वल टू, इकडे काय येणार आहे, इकडे येणार 1 0 0 -3 1 0. हे लिहून घ्यायचं. म्हणजे काय होतं, जे बदल करतो ना आपण, ते जिथं बदल करायचा नाहीये तिथं होत नाहीत, नाहीतर मग चुकतं एक्झाम्पल. ठीक आहे. आता इथं पण बघा C3 किती आहे बघा इथं 3 -3 इंटू C1 किती आहे 1, आन्सर आलं 0, इथं आलं 0. ठीक आहे. C3 मायनस 3 टाइम्स ऑफ 1, कारण C1 ची व्हॅल्यू 1 आहे, म्हणजे इथं आन्सर आलं 0, म्हणजे इथं पण येणार 0. बघा पुढं C3 किती आहे 4, मध्ये साइन कोणतं आहे -3 इंटू C1 किती आहे 1, म्हणजे आलं 4 -3, म्हणजे आन्सर आलं 1, म्हणजे इथे येणार 1. करेक्ट आहे. ओके. सेम ते त्याच बाजूला करा. C3 किती आहे 0 आलं, मध्ये साइन मायनस आलं. ठीक आहे. 3 इंटू C1 कुठे आहे बघा इथं, आता हा 3 घेतला. ठीक आहे. C3 कुठला आहे 0, हा घेतलाय. C1 किती येणार 1, म्हणजे इथे येणार 1, म्हणजे 0 -3 किती येणार आहे -3 येणार, म्हणजे इथे येणार आहे -3. करेक्ट आहे. ओके. आता नीट लक्ष द्या. पहिल्यांदा काय होतंय की बघताना कुठं नंबर पुढे मागं होतात, जोपर्यंत सवय लागत नाही तोपर्यंत. त्यामुळे ही जी मी सांगतोय याच पद्धतीने जावं, वेळ लागू द्या, पण ऍक्युरेसी वाढणार आहे. आणि एकदा सराव झाला की सगळ्या गोष्टी जमतात. ठीक आहे. ओके. मग आता नीट लक्ष द्या, पुढच्या पण कॅल्क्युलेशन आपल्याला करायचंय. सांगा C3 किती आहे 0, मध्ये साइन कोणते -3 इंटू C1 किती आहे 0, म्हणजे किती आन्सर आलं 0. सांगा C3 किती आहे इथं 1 आलं, मध्ये साइन कोणते -3 इंटू C1 किती आहे 0, म्हणजे आन्सर किती आलं 1, म्हणजे इथे किती येणार आहे 1. करेक्ट. ओके. म्हणजे हे पण कॅल्क्युलेशन तुमच्या लक्षात आलेलं आहे. चला ठीक आहे. इथं 1 आला, सॉरी 0 आला इथं.
पहिली स्टेप 1 आणा, दुसरी स्टेप ह्या 1 चा वापर करून इथं 0 आणा, तिसरी स्टेप ह्या 1 चा वापर करून इथं 0 आणा, चौथी स्टेप या पोझिशनला 1 आणा. ऑलरेडी आहे, आणायची गरज आहे का? नाहीये. नसेल तर डिवाइड करून आणायचा, 100% आणायचा, कॅल्क्युलेशन करून आणायचा, पण आणायचा. ठीक आहे. आता इथं 1 आला की ह्या 1 चा वापर करून या पोझिशनला आणि या पोझिशनला 0 आणायचा. तर लकीली इथं 0 आहे, आणायची गरज आहे का? नाही. मग आता 0 आणायचा आहे कुठे आपल्याला? या 1 च्या ठिकाणी 0 आणायचा आहे. म्हणजे कितव्या कॉलम मध्ये 0 आणायचा आहे? पहिल्या. बदल होणार कुठं? पहिल्या कॉलम मध्ये. मग लिहायचं काय? C1. ज्यात बदल करतोय ते पहिल्यांदा, म्हणजे काय? C1 मायनस कशाच्या माध्यमातून बदल करायचा आहे? दुसऱ्या कॉलमच्या. ह्या 1 मधून 1 मायनस करायचा आहे. त्यामुळे इथं 1 आहे, त्यामुळे इथं आपल्याला C2 मायनस केलं तरी चालणार आहे. मग तुम्ही म्हणाल सर इथं 3 लिहिलंय, इथं 3 लिहिलंय तुम्ही, हे 3 टाइम्स मायनस केलं असं का? अरे बघा ना, तुम्ही इथं 3 आहे तर 3 टाइम्स केलं ना मायनस मी इथं. कळलं तुम्हाला? आता इथं 1 आहे, इथं 1 आहे, म्हणजे सबस्ट्रॅक्शन होणार ते. क्लिअर इथपर्यंत? ठीक आहे. आता बदल पहिल्या कॉलम मध्ये, म्हणजे A इनव्हर्स आलं इथं मॅट्रिक्स आला. पहिल्या कॉलम मध्ये बदल म्हणजे 0 1 0 0 0 1, दुसरा आणि तिसरा तसंच राहणार आहे. इक्वल टू इकडे किती येणार आहे? -3 1 0 -3 0 1. करेक्ट? ओके. मग आता नीट लक्ष द्या. C1 काय सांगा इथं? C1 आपला आहे या ठिकाणी 1 मायनस C2 किती आहे? 0 1 मायनस 0 1, इथं आलं 1. C1 किती आहे? 1 मायनस C2 किती आहे? 1 1 मायनस 1 0, म्हणजे इथं आलं 0. बघा C1 किती आहे इथं? 1 मायनस C2 किती आहे इथं? 0, किती आन्सर येणार? 1, म्हणजे इथे येणार 1. करेक्ट आहे? ओके. आता इकडे बघा, नीट लक्ष द्या. C1 किती आहे इथं? 1 आलं इथं, मायनस C2 किती आहे? -3. ठीक आहे. म्हणजे इथे किती आलं सांगा? 1 + 3 आलं, मायनस मायनस काय झालं? प्लस, म्हणजे इथं आलं 4, म्हणजे इथं आलं 4. ठीक आहे. ओके. पुढं नेक्स्ट काय होणार बघा बरं. C1 किती आहे इथं? 0 आलं, मध्ये साइन मायनस C2 किती आलं? 1, आन्सर आलं -1, इथे येणार -1. C1 किती आहे? 0, C2 पण किती आहे? 0, म्हणजे इथं आलं 0. करेक्ट इथपर्यंत? ठीक आहे. पहिली स्टेप, दुसरी स्टेप, तिसरी स्टेप, चौथी स्टेप, पाचवी स्टेप एंड, कारण 6व्या स्टेपला तर 0 होता. ह्याच्या पुढची स्टेप 7वी स्टेप. 7व्या स्टेपला काय सांगितलं मी तुम्हाला? या पोझिशनला 1 आणायचा नसेल तर, असेल तर काहीच गरज नाही. या पोझिशनला 1 आणायचा पहिल्यांदा. ठीक आहे. नसेल तर आणायचा, असेल तर ऑपरेशन करायचं. ह्या 1 चा वापर करूनच इथं आणि इथं काय करायचं? तुम्हाला 0 आणायचंय. आता बघा, ऑलरेडी इथं 0 आणायचंय, इथं 0 आणायचंय. इथं ऑलरेडी 0 आहे, आणायची गरज आहे का? नाहीये. मग काय करणार तुम्ही? इथं डायरेक्ट या ठिकाणी 1 आणायचं, 0 आणायचं तुम्हाला. मग इथं 0 कसा आणणार आहे बघा? तर बदल करायचा पहिल्या कॉलम मध्ये पुन्हा, कारण इथं 0 आणायचंय ना. पण आता बदल करताना जी मदत घेणार आहे, ती मदत कुठल्या कॉलमची घेणार आहे? तिसऱ्या कॉलमची मदत घेणार आहे. इथं कोणत्या कॉलमची घेतलेली आपण? इथं दुसऱ्या कॉलमची घेतलेली, कारण इथला बदल होता तो. खाली आला, तिसऱ्या कॉलमचा बदल आहे, तिसरा कॉलमचा राजा आहे तिथं. मग आता इथं बघा, लक्ष द्या. बदल करताना इथं 1 आहे, इथं 1 आहे. 1 मधून 1 मायनस होतंय. सेम ही टेक्निक असणार आहे. C1 मायनस कशाचा वापर करायचा आहे? C3 चा. म्हणजे A इनव्हर्स आलं इथं, स्क्वेअर ब्रॅकेट इक्वल टू. ठीक आहे. ओके. बरं, C1 मध्ये बदल आहे, याचा अर्थ 0 1 0 0 0 1. पुढे किती येणार सांगा? -3 1 0 -3 0 1. कारण बदल C1 मध्ये, म्हणजे पहिला कॉलम मी मोकळा सोडला. आता हळूहळू लक्ष द्या. आता इथे लक्ष द्यायची गरजच नाही, कारण शेवटचा नंबर राहिलाय, म्हणजे इथं 1 0 0 येणारच आहे. आयडेंटिटी मॅट्रिक्स तयार होणारच आहे. मेन तुम्हाला लक्ष द्यायचं इथं. आता नीट लक्ष द्या. C1 किती आहे रे? 4 घेतला. 4 मध्ये साइन कोणतं आहे? मायनस घेतला. मायनस C3 किती आहे रे? -3. बरं, मायनस इंटू मायनस काय होतं? प्लस, म्हणजे काय झालं रे? 4 + 3, म्हणजे किती आलं रे? 7, म्हणजे इथे किती आलं? 7 आलं. पुढं C1 किती आहे रे? -1 आलं. -1 मध्ये साइन मायनस, आणि C3 किती आहे रे? 0, म्हणजे किती आन्सर आलं? -1, म्हणजे इथे किती आलं? -1 आलं. ठीक आहे. C1 किती आहे रे? 0, इथं आलं 0 मध्ये साइन मायनस. C3 किती आलं रे? 1, म्हणजे 0 -1 -1 आलं, म्हणजे इथं पण किती आलं रे? -1. हे आपलं एक्झाम्पल आताशी इथं कम्प्लीट झालं पूर्णपणे. म्हणजे आता इथं फक्त एकच लक्षात ठेवायचं की A इनव्हर्स इंटू हा सगळा मॅट्रिक्स तयार झाला, आयडेंटिटी आय म्हणतो त्याला आपण, इक्वल टू, हे तसंच राहणार. ह्यात काय आता इथनं पुढे बदल होणार नाहीत. -1 1 0 -1 0 1. ठीक आहे. आयडेंटिटीचा अर्थ असतो युनिट मॅट्रिक्स. युनिट मॅट्रिक्सचा व्हॅल्यू असते 1 इंटू A इनव्हर्स. म्हणजे फायनली तुम्हाला हे लिहायचंय की A इनव्हर्स इक्वल टू, हाच इनव्हर्स फाइंड करायचा आपल्याला. 7 -3 -3 -1 1 0 -1 0 1. हे आहे ऑक्टोबर 2015चं एक्झाम्पल आहे. हे जवळपास 4 मार्काचं एक्झाम्पल आहे. बोर्डला आलं तर C सेक्शन किंवा D सेक्शनला येणार 4 किंवा 3 साठी. कळलं काय पूर्णपणे? मग हे एक्झाम्पल प्रॉपर लक्षात आलं असेल, 100% आलं असेल. व्हिडिओ पॉज करायचा, एक्झाम्पल लक्षात आले तुमच्या, स्टेप वाईज एकदा वाटल्यास बघून सोडवा, त्यानंतर एकदा न बघता सोडवा.
म्हणजे प्रॉपर स्टेप्स एकदा लक्षात आल्या ना की काय प्रॉब्लेम नाही, कारण नंबर बघताना चुका होण्याची शक्यता जास्त आहे. व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा, तुमच्या मित्रांना शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका, की जेणेकरून इथून पुढचे सगळे व्हिडिओ तुम्हाला नोटिफिकेशन येतील आणि तुमचा अभ्यास पण चांगला होईल. धन्यवाद.